कसं आहे, मी उमर फारूक चांद छपरबन याला 1.5 वर्षापूर्वी आम्ही जागा घेतली आहे. तरी पण आज आमचं धरणं आंदोलनाचा 5वा दिवस आहे. कोणी पण आम्हाला बघितले नाही, कोणी निरोप पण घेतले नाही. आमचं काय झालं, कसं झालं, कशामुळं साहेब मला समजी नाही की आम्ही हे जागा घेऊन चुकी केलो काय की असं वाटायला. साहेब आम्ही जागा घेतलेल्या, एकतर आमचे पैसे पण गेले. जागा आमच्या वडिलांची, टॅक्स होते आमच्या वडिलांची नावावर. हां, पैसे आमचे, चेकचे वेगळं केलेले आम्ही. ते मालक, जे विकणारा मालक आहे ते बी आमच्यासोबत आहे. जे 64 एकरचा मालक आहे, मूळ मालक, ते पण आमच्याकडे आहे. तरी पण हे आम्हाला अन्याय व्हायला आहे साहेब. हे तरी पण तिने अतिक्रमण करून बाहेरची बायका आणून आमच्यावर अन्याय करायला साहेब. आमचं मेन गेट बंद झालं आहे साहेब, तुम्ही बघू शकता. आत कसं जाऊ आम्ही? बाहेरची बायका आणून तिने पत्राशेड मारायला साहेब. हां, रस्ता पूर्ण पॅक झालं आमचं. आम्ही आज जावं का नाही हेच कळले नाही आम्हाला साहेब. जे आम्हाला गुंडगिरी करून आम्हाला बाहेर टाकले त्यांच्यावर चौकशी करा साहेब. त्यांचे कागदपत्र बघा, त्यांचं कागदपत्र चौकशी करा. आणि जे बाहेरची बाया आणलेत, कुठून आलेत, का आलेत, कशासाठी, आणि आमच्या काकाला, आमच्या भावाला मारलेत, विनाकारण मारलेत साहेब. हां, आमचे मोबाईल पण काढून घेतलेत. त्याची चौकशी करा साहेब. हे बाया कुठनं हे करून आले तर. आणि ह्याचं केस बघा, आमच्यावर केस झाले साहेब. उगाचच मी कॉलेज स्टुडंट आहे. माझ्या करिअरचा, भविष्याचा प्रश्न आहे साहेब. एक विनंती करतो साहेब. हां, पहिल्या जेवढं केसेस आहे त्यांच्यावर त्यांना बघा साहेब. त्यांची चौकशी करा. गुंडगिरी लोकांचं आमच्यावर जानलेवा हमला आहे. आतापर्यंत आम्हाला त्रास द्यायला साहेब तिने. त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे साहेब. एक निवेदन आहे की आज 5वा दिवस आहे, अजून किती दिवस बसतो हे माहीत नाही. एकदा आमच्या मनावर आलं साहेब, आम्ही आत्मनिधन करून घेतो साहेब. पेट्रोल घालून घेतो, काय पण करून घेतो साहेब. हे करणार तर 100% करणार साहेब. साहेब आमच्यावर कृपया करा, आम्हाला न्याय द्या साहेब. धन्यवाद साहेब. मी चांद छपरबन. हे 1.5 वर्ष पहिले मी जागा घेतलो होतो. तर जागा घेऊन सगळं साफसफाई करून 3 महिने तिथं राहिलो मी. रमजानचा महिना होता. ते रमजानच्या महिन्यामध्ये रात्री काय केले, ती रात्री 1-2 वाजता येऊन सगळं बायांना आणून त्यांनी आमचं सामान आम्हाला मारले. सामान बिमान बाहेर टाकून तिने घर आपलं हे करायचं कोशिश करायला लागली. ती आम्ही का म्हणलं, आमच्याकडं आहे, काय करतो काढ, तू कुठं जातो जा, आम्ही तुला देतच नाही जागा, असं म्हणा लागली. ती काय करावं साहेबांनी? जागाचं पोती आमच्याकडं आहे. त्यांच्याकडे पोती आणा, मला पोती बी नाही आहे. हां, पोती त्यांचं जागा असला साहेब तुम्ही बिनधास्त देऊ शकतो. मी तुमचा हातात देतो माझा पेपर, त्यांचा जागाचा, त्यांच्या नावात जागा असला तर मी देतो. माझ्याकडे सगळा पुरावा आहे. मला दिलेलं मालक आहे, ते पहिलेचं 64% ते मालक आहे, सगळं आहे. आणि आम्हाला आतमध्ये जायला दे नाही. ती आतमध्ये गेले की मारहाण करा, काय तर कपडे फाडून घे, हे घे. हां, तुमचं कुठं आहे जागा, जावा तुम्ही काय करता करा, पोलीस स्टेशनला जावा, कुठं जाता जावा, आम्ही सोडतच नाही. मग साहेब, मग अन्यायावर तुम्ही साथ देतो का नाही? अन्यायाला जरा साथ द्या हो साहेब तुम्ही. असं नाही की मला जागा द्या म्हणून म्हणत नाही. मला अन्यायाला साथ द्या तुम्ही नुसतं, बस. बाकीचं आम्ही करतो साहेब. अन्यायाला तुम्ही नुसतं पाठवा, तुमचं डिपार्टमेंट पाठवा की काय बघा, हे सगळं सत्य आहे की नाही बघा. सत्य नसलं तर तुमचं आता देतो, तुम्ही त्यांना देऊ शकतो ते पेपर. त्यांचा असला ना त्यांना द्या. हे माझं एवढं आहे बघा साहेब. काय करावं, एवढा बस झाला आहे. म्हणून साहेब एवढं दिवस बघितलो काय तर होईल, कोण तर हे करील, कोण बी नाही साहेब.
म्हणून मी म्हणलो सगळं कामधंदे सोडून सगळ्या परिवाराला घेऊन मी इथं बसलो आहे साहेब. आज 5 दिवस झाला आहे बसलो आहे. अजून कोण बी दखल घे नाही ती. आता कलेक्टर साहेब तुम्ही एवढंच बघा की कोण सत्य आहे कोणी आहे तेवढं बघून तुम्ही न्याय करा. असं नाही हां त्यांचं सत्य असलं तुम्ही पेपर माझ्याकडनं घेऊन त्यांना सेपरेट बिल देऊ शकतो साहेब. पेपर त्यांचं सत्य असलं त्यांना देऊ शकतो तुम्ही. असं माझं काही बी नाही की माने मी घेतलो मला द्या हे नाही आहे साहेब. काय हे तुम्ही बघा चौकशी करा आणि तुमचं हिशोबाने काम करा साहेब. असं नाही की मला द्या हे म्हणतच नाही मी. त्यांच्याकडे कागद पूर्ण पेपर असलं त्याला बिंदास देऊ शकतो साहेब तुम्ही. माझं हे नाही आहे. आता बघा 5 दिवस झाले. आता अजून किती दिवस होते माहीत नाही आहे. आता मला बस व्हावं लागलं कामधंदे सगळं सोडून मला तर आपलं घर कसं चालवावं ते बी बघावं लागतं आहे. मग बघा लास्टला काय होतं साहेब ते आता आम्हाला हे नाही आहे. आता मी एवढं सगळेजण सांगायला आज संप आहे कसं का बसलाव कशाला बसलाव. आम्ही म्हणलो बाबा आम्हाला आमचा राहायला घर नाही. आता आम्हाला घराने बेदखल केलेत. आम्ही कुठून जाऊन राहू. आम्हाला आमच्या गल्लीमध्ये आम्हाला दुसऱ्यांच्या घरामध्ये बसायला होई नाही कर्मी नाही आम्हाला. कशासाठी म्हणलं तर आमचं स्वतःचं घराने आम्हाला बाहेर काढलेत मारून. दुसऱ्या घरामध्ये कसं बसायचं. कलेक्टर साहेब आज 5 दिवस आहे मी बसून सगळं धंदा पाणी सोडून बसलेत. कलेक्टर साहेब आमच्याकडे पहा जरा लक्ष द्या. आमचा आशीर्वाद लागेल आमच्या लेकरांचा आशीर्वाद लागेल तुम्हाला. काय पाहिजे करून आम्हाला न्याय द्या कलेक्टर साहेब. 5 दिवस झाला आज. हां आमच्याकडे बघाय ते कोणचे लोक आहे ते बाहेरचे लोक येऊन आम्हाला मारले बाहेर काढले. त्यांच्यावर बघा ते कारवाई करा. त्यांच्यावर कुठनं आलेत कशाला आलेत त्यांचं याचं कारण काय. आमच्या जागेवर येऊन अतिक्रमण करायचं कारण काय. आम्हाला मारलेलं कारण काय. उलटं आमच्यावर केस केस केली आमच्यावर. हां ते केस कशामुळे झालं आम्ही ना सांगितले ना मारले काय पण नाही. आम्हाला मारले मला मारले माझ्या भावाचा मुलगा मला मारले. उलटं आम्ही त्यांच्यावर केस करायचं सोडून त्यांच्यावर एक पण केस नाही. उलटं आमच्यावरच केस झाला. मी कलेक्टर साहेबाला निरोप देते कलेक्टर साहेब आमच्याकडे लक्ष द्या. आम्हाला काय पण करून कलेक्टर साहेब लवकरात लवकर आमच्या जागा आमच्या ताब्यामध्ये पाहिजे. ते कुठलेही ते काय नाही त्यांचं कारभार बघा आमचा कारभार बघा त्यांचे पेपर बघा आमचे पेपर बघा सगळं बघून नाही करा. मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.